धुळे जिल्ह्यातील शेतकरी हिताच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर म्हणजेच शिव-पाणंद व शेतरस्ते लवकरात लवकर खुले करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिवानंद रस्ता चळवळ समिती धुळे जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याची मागणी करण्यात आली। कारण महाराजस्व अभियान दरवर्षी जाहीर होत असून सुद्धा त्यांची योग्य अंमलबजावणी काही तालुक्यात होताना दिसत नाही। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी चाललेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत ही या चळवळीची प्रमुख मागणी आहे। रस्त्याअभावी अनेक शेतकरी कोर्ट कचेरी व पोलीस स्थानकांमध्ये हेलपाटे खात असून फौजदारी गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस संजय कालेश्वर, अध्यक्ष साक्री तालुका तसेच अनेक सदस्यांनी पुढाकार घेतला असून या निवेदनावर पुढील प्रमुख सहाय्यकित सदस्य सहभागी होते। अनिल बिका पाटील, दिलीप बाबुल पिसा, अजय बुलवंश, गुरुवर्य सुनील वाळीकराव पाटील, समाधान दगडू आजगे, समाधान दयाराम मराठे, सागर गंगाराम आजगे, दीपक जगताप, गुलाब पाटील, मंगेश सोनवणे। शिंदखेडा तालुक्यातील मौजे टाकरखेडा वळदे रस्ता हा महत्त्वाचा प्रश्न बनलेला असून रस्ता मंजूर असून सुद्धा अजूनपर्यंत काम सुरू झालेले नाही। या रस्त्यावर शेतकरी अन्नत्याग उपोषणाला बसण्याचा इशारा दिला गेलाय। शेतकऱ्यांची मागणी एकच आहे, मोजमाप करून रस्ते मोकळे करा आणि पक्के रस्ते करून देऊन यांत्रिक शेतीचे मार्ग खुले करा। या निवेदनाची प्रत खालील सर्व मान्यवरांना देण्यात आली। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री धुळे जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा, गट विकास अधिकारी शिंदखेडा तसेच तहसीलदार व ग्रामपंचायतीचे संबंधित अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या या रस्त्याच्या संघर्षाला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळावा यासाठी ही चळवळ पुढे जात आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, धुळे।